मी पांडुरंग दत्तात्रय लोणकर, मुक्काम पोस्ट गोपावाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील संदीप घोले सरांचे मार्गदर्शन घेतले आहे। त्या मार्गदर्शनाखाली मी रानाची व्यवस्थित मशागत करून, शेणखत टाकून, दुबार काकऱ्या मारून, पाळी मारून व्यवस्थित रान तयार केलं आहे व त्याचप्रमाणे पट्टा 4.5 फुटी काढलेला आहे। त्यामुळे ऊसाला मोकळी हवा, खेळती हवा मिळत आहे आणि त्याच्यामध्ये 4.5 फुटामध्ये 1.5 फुटाची सरी, 1.5 फुटाच्या अंतरावर ऊसाची लागवड केलेली आहे। त्याचप्रमाणे अंतर्गत मशागत व्यवस्थित असल्यामुळे रान मऊ व भुसभुशीत झाले आहे। गेली 10 वर्षे झाले आम्ही ऊसाचे पाचट जाळत नाही। त्याचप्रमाणे 1.5 फुटा पट्टा तयार केल्याच्या नंतर 15 दिवसांनी बरोबर ऊसाला आळवणी चालू केली आहे। आळवणी ही संदीप घोले सर पाटस यांच्या मार्गदर्शनाखाली 2 आळवणी व 3 फवारणी अशा प्रकारचे आहे। याच्यामध्ये पहिली आळवणी 15 दिवसांनी व दुसरी आळवणी 25 दिवसांनी अशा प्रकारे वापरले आहे। त्यानंतर पहिली फवारणी 35 दिवस, दुसरी फवारणी 45 दिवस व तिसरी फवारणी 65 दिवस अशा प्रकारचे शेड्यूल तयार केले होते। त्याप्रमाणे मी ते वापरले। त्याचप्रमाणे छोटी बाळबांधणी करताना मी बेसल डोस वापरला आहे। बेसल डोस वापरून चांगल्या प्रकारचे बांधणी व्यवस्थित करून ऊसाचा फुटवा थांबण्याकामी व जारवा व्यवस्थित मेंटेन होण्यासाठी त्याची मशागत करून घेतली। त्यानंतर मोठ्या बांधणीला बेसल डोस, कोंबड खत हे सर्व व्यवस्थितरित्या वापरले आहे। संदीप घोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस 11 ते 12 महिन्याचा झाल्यानंतर मी त्यांना विचारले, सर हा ऊस आम्ही गुऱ्हाळाला देऊ इच्छितो। सरांनी मला प्रश्न केला, संदीप घोले सरांनी प्रश्न केला की तुम्ही हा ऊस गुऱ्हाळाला का देणार आहेत? तर मी काय म्हणलं, सर हा ऊस पडल्याच्या नंतर याचं वजन कमी होईल पडल्याच्या नंतर, पण सरांनी मला सांगितलं ज्याचा ऊस आडवा तो मालक उभा, ज्याचा ऊस उभा तो मालक आडवा, अशा प्रकारचे त्यांचे ब्रीदवाक्य मी ऐकल्यामुळे माझा ऊस मी कारखान्याला चालू होईपर्यंत दौंड शुगर लिमिटेड कारखान्याला देत आहे। त्याच्यामध्ये मला चांगल्या प्रतीचे उत्पन्न मिळत आहे। त्याच्यामध्ये माझा आत्ता अर्धा एकर ऊस तुटलेला आहे। त्यामध्ये मला अपेक्षित आहे तरी संदीप घोले सर यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सर्व महाराष्ट्रभर शेतकरी लोकांना या आळवणी फवारणी बायोऑर्गॅनिक खताचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे। याचे प्रात्यक्षिक हे मी स्वतः माझ्या रानात घेऊन ते पाहिले आहे। पण सरांचे हे ब्रीदवाक्य ऐकल्यामुळे माझा या ऊसामध्ये खूप फायदा झालेला आहे। 90 टनाच्या पुढं माझं ॲव्हरेज 90 ते 100 टनापर्यंत ॲव्हरेज होत आहे। तरी संदीप घोले सरांचे या ठिकाणी मी आभार मानत आहे। धन्यवाद।